नमस्कार मंडळी, मराठी स्टोरी या आपल्या मराठी यूट्यूब चॅनलवरती आपणा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे. सकाळी उठल्याबरोबरच तुमचं शरीर तुम्हाला आधार द्यायला नकार देतं का? आणि अंथरुणातून पाय बाहेर काढणं ही एक आव्हान वाटतं का? असं तुम्हाला कधी जाणवलं आहे का की पायांमध्ये जडपणा, गुडघ्यांमध्ये तीव्र वेदना आणि सांध्यांची थरथर जणू काही तुमचं संपूर्ण शरीर प्रत्येक पावलाला विरोधच करत आहे. ही वेदना केवळ शरीरापुरती मर्यादित नसते, ही हळूहळू मनाला सुद्धा थकवते. आपण पूर्वीसारखे चालू शकत नाही किंवा पुन्हा आधाराशिवाय उभं राहू शकत नाही असा प्रश्न पडू लागतो. जर तुम्ही 60, 70 किंवा 80च्या दशकात असाल तर ही भावना तुम्हाला अगदी ओळखीची वाटत असेल. ज्या गोष्टी एकेकाळी खूप सोप्या वाटायच्या त्या आता अवघड वाटू लागतात. बागेत फिरणं, मंदिराच्या पायऱ्या चढणं, स्वतः किराणा सामान आणायला बाजारात जाणं आणि नातवंडांसोबत खेळणं या सर्व गोष्टी दूरची आठवण बनून राहतात. हळूहळू आयुष्य चार भिंतीच्या आत संकुचित होऊ लागतं आणि प्रत्येक पावलासोबत पडण्याची भीती मनामध्ये घर करते. पण प्रश्न हा आहे की असं का घडतं? केवळ वाढतं वय हेच कारण आहे का? की आपण दुर्लक्ष करत असलेल्या इतरही सवयी आहेत? सत्य हे आहे की वाढत्या वयानुसार शरीरामध्ये अनेक नैसर्गिक बदल घडत असतात. हाडांमध्ये कॅल्शियम आणि व्हिटॅमिन डीची कमतरता भासू लागते, स्नायूंची ताकदही कमी होते आणि सांध्यांमधील वंगण हळूहळू कमी होतं. यामुळे सूज येण्याचा धोका वाढतो. या सर्वांमुळे पायामध्ये वेदना, अशक्तपणा आणि ताठरपणा यांचं एक दृष्टचक्र निर्माण होतं, ज्यात वेदनेमुळे हालचाल कमी होते आणि हालचाल कमी झाल्याने वेदना अधिकच वाढते. इतकंच नाही तर आपल्या दैनंदिन सवयी देखील ही समस्या अधिकच वाढवतात. सूर्यप्रकाशाचा अभाव, अयोग्य आहार आणि अपुरं पोषण यामुळे ही स्थिती हळूहळू बिघडत जाते. लोकांना अनेकदा वाटतं की हा केवळ वाढत्या वयाचा परिणाम आहे, पण वास्तविक पाहता शरीराला योग्य पोषण आणि योग्य काळजीची गरज असते. तरीही एक महत्त्वाची गोष्ट ही आहे की ही स्थिती कायमस्वरूपी नसते. शरीरामध्ये सुधारणा होण्याची क्षमता अजूनही असते, फक्त त्याला योग्य दिशेची गरज असते. छोटे बदल, योग्य आहार आणि काही साधे घरगुती उपाय अनेकदा लक्षणीय फरक घडवू शकतात. हीच आशा या संपूर्ण कथेमागे आहे. आता प्रश्न असा निर्माण होतो की यावर उपाय कुठे? याचं उत्तर अनेकदा आपल्या स्वयंपाकघरामध्ये दडलेलं असतं. काही साधे आणि नैसर्गिक पदार्थ ज्यांचा योग्य वापर केल्यास शरीराला आवश्यक पोषण मिळण्यास आणि अशक्तपणा व वेदना हळूहळू कमी होण्यास मदत होते. पण पुढे जाण्यापूर्वी हे समजून घेणं महत्त्वाचं आहे की हे काही जादुई उपाय नाहीत. या सामान्य अनुभव आणि पारंपरिक पद्धतींवर आधारित सूचना आहेत. त्यांचा अवलंब करण्यापूर्वी नेहमी डॉक्टरांचा सल्ला घेणं महत्त्वाचं ठरतं, कारण प्रत्येक शरीर वेगवेगळं असतं आणि प्रत्येक व्यक्तीच्या गरजाही वेगवेगळ्या असतात. आता आपल्याला हे समजलं की वाढत्या वयानुसार अशक्तपणा, वेदना आणि ताठरपणा का वाढतो, तर प्रश्न असा निर्माण होतो की यावर उपाय काय आहे? शरीराला आधार देण्यासाठी खरोखरच काही सोपे मार्ग आहेत का? चांगली गोष्ट ही आहे की कधी-कधी छोटे बदल आणि घरातील साधे पदार्थ शरीराला आवश्यक पोषण पुरवण्यास मदत करू शकतात, विशेषतः जेव्हा त्यांचा योग्य आणि नियमित वापर केला जातो. चला एका अतिशय सामान्य पण अत्यंत उपयुक्त मिश्रणाबद्दल आपण चर्चा करण्यास सुरुवात करूया. मेथीची दाणे आणि बदाम. मेथीची दाणे आपल्या घरामध्ये अनेकदा भाज्या आणि कडधान्यांसोबत वापरले जातात, तथापि त्यांच्यामध्ये असे गुणधर्म आहेत जे पारंपरिकरित्या शरीरासाठी, विशेषतः सांध्यांचा ताठरपणा आणि सूज कमी करण्यासाठी फायदेशीर मानले जातात. बदाम हे ऊर्जा आणि व्हिटॅमिन ई आणि खनिजांचा चांगला स्रोत मानले जातात, जे शरीराच्या स्नायूंना आधार देण्यास मदत करू शकतात. रात्रभर पाण्यात भिजवून सकाळी सेवन केल्याने ते शरीरासाठी अधिक सोपे ठरतात आणि उत्तम पोषणही देतात. अनेक लोकांच्या मते काही दिवस सातत्याने त्यांचं सेवन केल्याने हलकेपणा जाणवतो आणि अशक्तपणा कमी होतो. तथापि याचा परिणाम प्रत्येक व्यक्तीनुसार वेगवेगळा असू शकतो. यानंतर काळे तीळ आणि मनुका यांचं मिश्रण, जे पारंपरिकरित्या हाडं आणि ऊर्जेसाठी फायदेशीर मानले जातात. तिळामध्ये कॅल्शियम आणि इतर खनिजे असतात जे हाडांना आधार देण्यास मदत करतात, तर मनुका शरीराला नैसर्गिक ऊर्जा आणि लोह पुरवण्यासाठी उपयुक्त मानला जातो. भिजवून सेवन केल्यास ते पचायला सोपं जातं आणि शरीर त्याचं अधिक चांगल्या प्रकारे उपयोग करू शकतो. अनेक वृद्ध लोक थकवा आणि अशक्तपणापासून काहीसा आराम मिळायचे आणि हालत सुधारल्याचे सांगतात. आणखी एक सोपं मिश्रण म्हणजे जवस आणि खजूर. जवस ओमेगा 3 फॅटी ॲसिडचा चांगला स्रोत मानले जातात, जे शरीरातील सूज कमी करण्यास मदत करू शकतं. खजूर त्यांच्या नैसर्गिक गोडव्यासोबतच पोटॅशियम आणि मॅग्नेशियम सारखे पोषक तत्वे पुरवतात, जे स्नायूंना आराम
देण्यास मदत करतात. सकाळी रिकाम्या पोटी सेवन केल्यास ते दिवसभर शरीराला ऊर्जा देण्यास आणि थकवा कमी करण्यास मदत करू शकतात. अक्रोड आणि मनुका हे आणखी एक लोकप्रिय मिश्रण आहे. अक्रोड हे त्यातील आरोग्यदायी चरबीमुळे मेंदू आणि शरीर या दोन्हीसाठी फायदेशीर मानले जातात. मनुका हे लोह आणि नैसर्गिक साखरेचा स्रोत आहे, जे शरीरातील ऊर्जा टिकवून ठेवण्यास मदत करतात. अनेक लोक मनुका भिजवून खाण्याची शिफारस करतात, जेणेकरून ते पचायला सोपे होतील आणि शरीरामध्ये चांगल्या प्रकारे शोषल्याही जातील. मखाना आणि बडीशेप खाणं हा आणखी एक सोपा उपाय आहे. बडीशेप हलकी आणि पौष्टिक मानली जाते. बडीशेप पचनाच्या आणि पोटदुखीच्या समस्या, विशेषतः रात्री होणाऱ्या समस्या कमी करण्यासही मदत करू शकते. काही लोकांना त्यामुळे आराम मिळतो. हे मिश्रण शरीर हलकं करण्यास आणि झोपेची गुणवत्ता सुधारण्यासही मदत करतं. तथापि हे समजून घेणं तितकंच महत्त्वाचं आहे की हे उपाय वैद्यकीय उपचार म्हणून नाहीत. त्या केवळ पारंपरिक अनुभव आणि सामान्य वापरावरती आधारित सूचना आहेत. प्रत्येक व्यक्तीचं शरीर वेगळं असतं, म्हणून कोणतेही नवीन बदल करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणं महत्त्वाचं आहे. आता प्रश्न असा आहे की केवळ या गोष्टी खाल्ल्याने सर्व काही ठीक होईल का? तर उत्तर आहे नाही. जर सूर्यप्रकाशाचा अभाव, खूप कमी हालचाल किंवा अयोग्य आहार यांसारख्या दैनंदिन सवयी चालू राहिल्या तर बरे होण्याची प्रक्रिया मंद होऊ शकते. म्हणून या उपायांसोबतच जीवनशैलीमध्ये छोटे बदल करणे देखील आवश्यक आहे. तरच शरीराला हळूहळू बरं वाटू शकतं. आता तुम्हाला समजलं आहे की काही साधे घरगुती उपाय शरीराला आधार देण्यास मदत करू शकतात. हे देखील समजून घेणं महत्त्वाचं आहे की केवळ उपाय करणं पुरेसं नाही. खरा फरक तेव्हाच पडतो जेव्हा तुम्ही काही सामान्य चुका टाळतात आणि तुमच्या दैनंदिन सवयीमध्ये छोटे पण आवश्यक बदल करतात. अनेक लोक जी पहिली आणि सर्वात मोठी चूक करतात ती म्हणजे केवळ औषधांवर अवलंबून राहणं. वेदनाशामक औषधं घेतल्यानं तत्काळ आराम मिळू शकतो, परंतु शरीरामध्ये अंतर्गत पोषणाची कमतरता असल्यास समस्या पुन्हा उद्भवते. अनेक लोकांना असं वाटतं की केवळ औषधोपचाराने सर्व काही बरं होईल. तथापि दीर्घकाळ टिकणाऱ्या बळकटीकरणासाठी अंतर्गत सुधारणा आवश्यक आहे. दुसरी मोठी चूक म्हणजे अतिरिक्त व्यायाम. अनेक वृद्ध व्यक्ती वेदना कमी होतील या विचाराने अचानक चालणं किंवा अतिरिक्त व्यायाम करणं सुरू करतात. तथापि कमकुवत स्नायू आणि सांध्यांवर अचानक दाब टाकणं हानिकारक ठरू शकतं. शरीराला अचानक धक्का देण्याऐवजी हळूहळू सक्रिय करणं महत्त्वाचं आहे. तिसरी चूक म्हणजे सुकामेवा आणि बिया न भिजवता खाणं. अनेक लोकांना वाटतं की त्याचे फायदे सारखेच आहेत, परंतु त्यांना भिजवल्याने ते पचायला सोपे जातात आणि शरीर त्यांचा अधिक चांगल्या प्रकारे उपयोग करू शकतं. न भिजवता खाल्ल्यानं कधीकधी पचनक्रियेवरती परिणाम होऊ शकतो. चौथी चूक म्हणजे सूर्यप्रकाश टाळणं. व्हिटॅमिन डी शरीरातील हाडे आणि स्नायूसाठी आवश्यक आहे आणि सूर्यप्रकाश हा त्याचा सर्वात नैसर्गिक स्रोत आहे. तथापि अनेक वृद्ध लोक घरामध्ये जास्त वेळ घालवतात, ज्यामुळे त्यांची कमतरता आणखी वाढते. पाचवी चूक म्हणजे हलकासा मसाज आणि हालचालींकडे दुर्लक्ष करणं. रक्ताभिसरण कमी झाल्यामुळे सांधेदुखी आणि वेदना वाढू शकतात. हलका मसाज आणि हळू चालल्यानं शरीर सक्रिय ठेवण्यास मदत होते. आता आपण अशा काही सवयींबद्दल बोलूया ज्या तुमची एकूण प्रकृती सुधारण्यास मदत करू शकतात. सकाळी उठल्यावर कोमट पाणी प्यायल्यानं पचनक्रिया सुधारते आणि दिवसाची सुरुवात चांगली होऊ शकते. दररोज थोडा वेळ सूर्यनमस्कार किंवा अगदी उन्हात उभं राहिल्यानं व्हिटॅमिन डीची पातळी वाढण्यास मदत होते, जे हाडांसाठी आवश्यक आहे. यासोबतच हलकं चालणं देखील खूप महत्त्वाचं आहे. शरीर सक्रिय ठेवण्यासाठी आणि थकवा कमी करण्यासाठी खूप वेगाने न चालता हळू चाला. शक्य असल्यास मोहरीच्या तेलाने किंवा इतर कोणत्याही सौम्य तेलाने हलका मसाज देखील करता येतो, ज्यामुळे शरीरातील रक्तसंचार सुधारतो आणि ताठरपणा कमी होतो. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे वाढतं वय हे अशक्तपणाचं लक्षण नाही. हा केवळ एक बदल आहे आणि योग्य काळजी घेतल्यास शरीर पुन्हा बरं वाटू शकतं. ज्यांनी छोटे बदल करून आपल्या जीवनामध्ये पुन्हा हलकेपणा अनुभवला आहे, फरक फक्त एवढाच आहे की त्यांची चिकाटी दाखवली आणि आशा सोडली नाही. हे समजून घेणं महत्त्वाचं आहे की शरीराला वेळ आणि काळजी या दोन्हींची गरज असते. बदल एका रात्रीत होत नाही, परंतु योग्य दिशेने उचललेली छोटी पावलं मोठा फरक घडवू शकतात. आणि शेवटी मला हे सांगायचं आहे की जर तुम्ही तुमच्या शरीराची काळजी घ्यायला सुरुवात केली तर तुम्ही केवळ वेदनाच कमी करत नाही, तर तुमचं स्वातंत्र्य आणि आत्मविश्वासही परत मिळवता. असं स्वातंत्र्य जे तुम्हाला निर्भयपणे चालण्याची, तुमच्या कुटुंबासोबत वेळ घालवण्याची आणि तुमचं आयुष्य पुन्हा मुक्तपणे जगण्याची संधी देतं. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रपरिवारासोबत जरूर शेअर करा. धन्यवाद.